मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आज 5.25 तासांचा वाहतुकीचा ब्लॉक घेतला जाणार आहे। चिखले ब्रिज इथे मुंबई वाहिनीवरती मुंबई रेल विकास महामंडळाच्या मार्फत गर्डर बसवण्याचं काम केलं जाणार आहे। या कामासाठी द्रुतगती मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 1:15 आणि त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी हा ब्लॉक असेल। या वेळेमध्ये पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही बंद असेल। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सागर शिंदे आपल्या सोबत आहेत। सागर, काय अधिकची माहिती? आज पुन्हा एकदा 5.25 ते 6 तासांचा ब्लॉक असेल। नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा आज 6 तासाचा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण सध्या मुंबई पुणे महामार्गावरती आहोत। या ठिकाणी 11 ते 4 असा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। पनवेल कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम या ठिकाणी करण्यात येणार आहे। किलोमीटर 7 ते या ठिकाणी चिखले ब्रिज या ठिकाणी काम करण्यात येणार असून मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन तर्फे एक कामाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणारा खोळंबा पाहता मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती पुणे बाजूकडून मुंबईकडून बाजूकडे येणारी हलकी वाहने ही 55 किलोमीटरवरून वळवून पुणे राष्ट्रीय मार्गावरती 48 वरती या ठिकाणी घालवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी अनेक दिवसांपासून घेण्यात आलेले ब्लॉक हे आणखीन काम कधीपर्यंत चालू राहते हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद सागर या माहितीसाठी। तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आजची ही महत्त्वाची बातमी आहे, कारण 6 तासांचा ब्लॉक असेल।